ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे, चिंचवड येथे वास्तव्य आहे आणि आपण पाहतात मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु हे माझं यूट्यूब चॅनल. आपल्याला आता सगळ्यांना माहितीच आहे की सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या गुरुस्वरूपाबद्दल मी काही व्हिडिओ केलेले आहेत किंवा त्यांचे जे लोकांना अनुभव येत आहेत त्याच्यावर मी कथन करण्याकरता हे व्हिडिओ चॅनल सुरू केलेलं आहे. आणि या माध्यमातून मी मागच्या एक व्हिडिओ सांगितलं की सद्गुरूबरोबर एक स्तवन केलं होतं, त्याचे एक 8 व्हिडिओ केलेले आहेत आणि आता हा माझा 24वा व्हिडिओ आहे आणि गुरुस्वरूप हा 10वा व्हिडिओ आहे. आपल्याला या ठिकाणी श्री गुरुतत्व हे वारंवार मी जे आपल्याला सांगतो आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित अवतार हे दत्तात्रेय आहेत. आणि या दत्तात्रेय हे असल्यामुळे दत्तात्रेयाच्या नंतर श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला आहे. त्यानंतर नरसिंह सरस्वती महाराज हा अवतार झालेला आहे आणि हे सगळं दत्तात्रेय स्वरूपच आहे. श्री दत्तात्रेय हे श्रीगुरू आहेत. दत्तात्रेयाचेच अवतार असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीगुरू आहेत, श्रीमद नरसिंह स्वामी महाराज हे श्रीगुरू आहेत किंवा त्याच्यानंतरही अनेक जे अवतारी पुरुष या गुरुपरंपरेत जन्माला आले ते देखील या श्रीगुरुपदावर विराजमान झालेले आहेत. आता या ठिकाणी माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्यातल्या काही घटना मला आत्ताच नुकतीच एक कळलेली आहे. म्हणजे आता ती घटना घडलेली आहे 94-95च्या आसपास. गुरुदेवांनी देह विसर्जित करण्याच्या आधी 5-6 वर्ष ही घटना घडलेली आहे. पण मला ती गेल्या महिन्यात कळलेली आहे आणि साधारणपणे नगरमध्ये सद्गुरू संध्याकाळी 8 ते 9 या वेळात एक ज्ञानसत्राच्या बैठका घ्यायची. त्या बैठकामध्ये काही जिज्ञासू भक्तांना त्यांनी परवानगी दिलेली होती. अर्थात त्यांनी परवानगी दिली होती हे बरोबर आहे, पण त्या बैठकीत येणारे सगळेच जिज्ञासू होते अशातला काही भाग नाही आहे. पण जे गुरुसेवा करणारे मंडळी होते ते सगळे तिथे होते. आता मी देखील त्या बैठकीत काही वेळेस बसलेलो आहे, पण मी स्वतःला काही जिज्ञासू समजत नाही. मी एक सद्गुरूंनी मला दयाळू अंतःकरण यांच्या जवळ केलेलं आहे. ते जे काय सांगतात त्याचं आपण मनन करावं, चिंतन करावं एवढंच मी कायम करत आलेलो आहे. आता त्यावेळेस ही घटना ज्या दिवशी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता 9 ते 10 यावेळेस पण एक बैठक असायची. आता त्या बैठकीला सगळेच लोक यायचे नाहीत कारण ती कामाची वेळ आहे, पण त्या बैठकीला रात्रीचे पण काही लोक यायचे. आणि त्या दिवशी बैठक म्हणजे सुरुवात झाली, सगळे आले, पण गर्दी काय आलेली नव्हती, म्हणजे लोक काही फारसे आलेले नव्हते. त्यामुळे सद्गुरू म्हणले कालचा प्रकार ऐकून सगळे घाबरलेलेच आहेत. आता काल रात्री काय प्रकार घडला आहे हे कळायला तिथे कोणीच नव्हतं. पण आमचे एक गुरुभक्त थोरवे तिथे उपस्थित होते आणि मला वाटतं मारुतराव जाधव त्या ठिकाणी उपस्थित होते. आता हे काल रात्री काय घडलं आहे हे थोरवेंना काही माहीत नव्हतं, पण सद्गुरूंनी मग सांगितलं की काल मी हिरण्यकशिपू वधाचं हे सगळं त्यांना काल सांगितलेलं आहे आणि त्या हिरण्यकशिपूचा वध कसा झाला आहे मी सांगितलेलं असल्यामुळे हे सगळे घाबरलेले आहेत. त्या ठिकाणी इतर जे लोक उपस्थित होते त्यांना थोरवेंनी विचारलं आणि मग त्याच्यानंतर थोरवेंनी एक माझ्याकडे परवा एक ऑडिओ मला त्यांचा ऐकायला मिळाला. त्या ऑडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्या दिवशी हिरण्यकशिपूचा वध कसा झाला हे सद्गुरू सांगत असताना सध्या आपण दृकश्राव्य माध्यमातनं जे काही पाहतो ऐकतो त्या पद्धतीचं ते वर्णन होतं. सद्गुरू वर्णनही करत होते आणि ॲक्शनही त्या ठिकाणी करत होते. ॲक्शन ते काही उठून निघाले नव्हते, पण साधारणपणे त्यांचं जे वर्णन करणं आहे की लोकांच्या पुढे त्यांनी ते चित्र उभं केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ते खांबातनं ते देव बाहेर आले आणि ते देव जे बाहेर आले ते अर्ध सिंहाचं रूप होतं आणि अर्ध माणसाचं रूप होतं.
आणि म्हणूनच त्यांना नरसिंह अवतार म्हटलेला आहे. तर या ठिकाणी हे अवतार का धारण केला? तर हा हिरण्यकशिपू जो आहे त्यांनी अत्यंत उग्र तपश्चर्या केली होती आणि ब्रह्मदेवाकडनं एक वर मागून घेतला होता. आणि त्या वरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला मरण येता कामा नये, मला मरण दिवसा पण येता कामा नये, रात्री पण येता कामा नये, मला जमिनीवर पण येता कामा नये, मला आकाशात पण मरण. म्हणजे त्याला जी काही मरण ही संकल्पना आहे त्या संकल्पनेतनं तो आपण कसं अबाधित राहू या गोष्टीने त्यांनी ते वर मागून घेतला होता. आणि आपल्या ही जी दैवत आहेत ना ही फार भोळी दैवत आहेत. त्यांची भक्ती केली कोणी की ते कोणालाही वर देतात. आणि मग अशा पद्धतीने वर मिळाला की ज्यांना ज्यांना वर मिळतो ते थोडे माजुरे होतात. त्यांचं आपल्याला वर मिळाला आहे त्यामुळे ते इतरांना अन्याय करायला लागतात. आणि हे काय राजसत्ता जिथे जिथे असते तिथं हा प्रकार घडतोच काय. तर त्यामुळे हा उन्मत्त झाला आणि मग त्याचा त्या दैवतांवर पण विश्वास राहिला नाही. त्यांनी त्याच्या मुलालाच त्रास द्यायला सुरुवात केली. त्या हिरण्यकशिपूचा मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद आहे, त्या प्रल्हादालाच त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. आणि मग त्या ठिकाणी प्रल्हाद मात्र नारायण नारायण म्हणायचा आणि तो कुठे आहे तुझा नारायण दाखव मला. आणि मग तो कुठे असतो या इथं आहे का तिथं आहे का. तो म्हणला हो सगळीकडे आहे. मग ते एका खांबाचं या खांबात आहे का. प्रल्हाद जेव्हा खांबात आहे म्हटल्यावर त्यांनी तो खांब फोडला आणि खांब फोडल्याबरोबर ते जे अकराळ वेकराळ स्वरूप आहे ते सगळं बाहेर आलं. आणि मग मात्र त्या हिरण्यकशिपूची पळता होई थोडी झाली. तो राजवाड्यात पळत सुटला होता. मग त्या ठिकाणी नरसिंह जो अवतार झाला होता त्यांनी त्याला पकडलं, सगळीकडे त्याच्या पाठोपाठ पळून पकडलं आणि त्याला दारामध्ये आणलं, उंबऱ्यावर बसले, त्याला मांडीवर घेतलं. आणि मांडीवर घेतल्यानंतर त्यांची जी नखं आहेत ती आता सिंहाची नखं आहेत ती, त्या नखाने तो सिंह काही करू शकतो. त्या नखाने तो त्याच्या पोटातनं कोथळा बाहेर काढला आणि त्याला मारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो हिरण्यकशिपू वध झाला आहे हा नरसिंहांनी केलेला आहे. त्यावेळेस अत्यंत त्यांचं उग्र रूप होतं आणि तो जो दैत्य होता त्याच्या पोटातही विष होतं आणि त्या विषामुळे त्यांच्या हाताची आगाग व्हायला लागली होती. त्यावेळेस लक्ष्मी मातेने त्यांना औदुंबराची फळं दिली आणि औदुंबराच्या फळामध्ये त्यांनी तो हात ठेवल्यावर मग त्याला शांतता आली. आणि त्याच्यानंतर त्यांनी भक्त प्रल्हादाकडे प्रेमाने बघितले. असा सगळा तो किस्सा होता. तो सगळा रनिंग कॉमेंट्री विथ व्ह्यूज असं त्याविषयी सद्गुरूंनी सांगितलं होतं. आणि एवढं सगळं वर्णन सद्गुरू जेव्हा करत होते तेव्हा त्यांचा आवाज घोगरा झाला होता. जणू काही त्यांनीच हा वध केलेला आहे अशा थाटात सगळं ते वर्णन केलेलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. आणि मग असं काय माहिती का, या अशा ज्या घटना असतात काही वारंवार घडत नाही. सद्गुरूंनी त्यावेळेस आवेशातून जे सांगितलं ते सांगितलं. याच्या असे जेव्हा सत्पुरुष काही सांगत असतात तेव्हा त्यांच्या भक्तांनी हे जाणायला पाहिजे की हा काय प्रकार आहे. आपले सद्गुरू कोण होते, काय आहे हे त्यांना कळायला पाहिजे. पण त्या ठिकाणी काही लोकांना कळलं असेल, काही लोकांना कळलं नसेल, हा भाग वेगळा आहे. काय मी जरी त्या बैठकीत असतो तरी मला लगेच कळलं असतं अशातला भाग नाही आहे. पण या ठिकाणी हा जो नरसिंह अवतार झालेला आहे त्या नरसिंह अवताराचा मी हेतू तुम्हाला सांगितला. सद्गुरूंनी हिरण्यकशिपूचा वध कसा केला याची रनिंग कॉमेंट्री केली. आणि त्यावेळेस तो सद्गुरूंचा आविर्भाव होता की तो त्यांनीच हे केलेलं आहे. आता ह्याच्यावरनं आपले सद्गुरू कोण आहेत, ते दत्तात्रय अवतार आहेत. दत्तात्रय अवतार विष्णू पण आहेत, शंकर पण आहेत आणि ब्रह्मदेव पण आहेत. मग आता विष्णू आहेत म्हटल्यावर नारायण नारायण म्हणजे विष्णू आहेतच. मग आमचे सद्गुरूंनी ते नरसिंह स्वरूपात होते का, मग याला काय आधार आहे का, तर याला आधार आहे. म्हणजे आत्ता रामकृष्ण सरस्वती महाराज आपल्या समोर होते आणि मग त्यांनी ते सांगितलेलं आहे. पण गुरुचरित्र हा जो आपला परमपवित्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह महाराजांच्या काळात ज्या काही त्यांनी लीला दाखवलेल्या आहेत त्याचं वर्णन आहे. आणि नेमकं हे वर्णन कुठे आहे तर मला वाटतं 23व्या अध्यायात
23व्या अध्यायात ते वर्णन आलेलं आहे. जेव्हा परमपूजनीय नरसिंहजी महाराजांनी नरसिंहवाडी सोडली आणि त्यांनी गाणगापूरकडे कूच केलं, तर त्यावेळेस ते गाणगापूरमध्ये संगमावर राहत असत आणि भिक्षेसाठी गावात जात असत. ते एकदा ते भिक्षेसाठी गावात गेले आणि काय हे जे अवतारी पुरुष असतात ते भिक्षा श्रीमंतांकडे कधी घेत नाहीत. काय जे आचारसंपन्न व्यक्ती असेल त्यांच्याचकडनं ते घेतात. हे गुरुपरंपरेतले जे लोक आहेत त्यांचे नियम कडक असतात, संदेश असतात ते. मग त्यामुळे त्यांनी एका ब्राह्मणाकडे गेले. तो ब्राह्मण काही फार श्रीमंत नव्हता, तो दरिद्रीच होता, त्याला काही मिळत नव्हतं. आणि मग त्याच्याकडे एक म्हैस होती, ती वांस होती म्हैस. तिला दूध वगैरे मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांनी त्याला मजुरीला पाठवायचं त्या म्हशीला ठरवलं. आणि नेमकं सद्गुरू ज्या दिवशी तिथं भिक्षेला गेले त्या दिवशी ती म्हैस कुठे नेलेली नव्हती, घरीच होती ती. आणि मग सद्गुरूंनी ओम भवती विश्रांती म्हटलं. मग त्या ब्राह्मणाची पत्नी बाहेर आली आणि ती म्हणली, आपण यावं, आत बसावं, माझे पती बाहेर गेलेले आहेत, ते काहीतरी भिक्षा घेऊन येतील, ते आले की आपल्याला भिक्षा घालवते. तर सद्गुरू म्हणले, मला एवढा वेळ नाही आहे आणि तू असं का म्हणतेस, तुझ्या दारात तर म्हैस आहे, मग मला दूध दे. भिक्षा दूध हे चालतं. आणि मग तिने सांगितलं, अहो ती वांस म्हैस आहे, तिला काही दूध वगैरे काही नाही. ते म्हणले, तू असं बोलूच नको, तू धार काढायला जा. आणि मग तिने ते भांडं घेतलं आणि धार काढायला घेतली. तर सद्गुरूंनी सांगितल्यावर त्या ठिकाणी 2 हंडे भरून दूध निघालं. आणि हे आश्चर्य झालं. मग त्याच्यानंतर त्या दाम्पत्याने त्या संगमावर जाऊन त्यांची भेट घेतली. तिथल्या राजालाही गोष्ट कळली. मग राजाला गोष्ट कळल्यावर राजा म्हणला, नाही नाही, अशा सत्पुरुषांना आपण आपल्या गावात हे केलं पाहिजे. म्हणून राजा गेला आणि वाजत गाजत पालखीत बसून त्यांना गावात घेऊन आला. गावात त्यांना सोय केली राहायची. पण या ठिकाणी येत असताना एक चमत्कार झाला की त्या एक ओसाड वाडा होता. त्या ओसाड वाड्यामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत होता. तो ब्रह्मराक्षस गाणगापूरमधल्या लोकांना त्रास देत होता आणि मग सगळे लोक ते टाळायचे. मग सद्गुरू जेव्हा तिथून निघालेले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्या ब्रह्मराक्षाला त्यांनी त्यांची शक्ती वापरून त्याला हाकलून लावलं. आणि तो जेव्हा पश्चात्ताप झाला तेव्हा त्यालाही त्याला उशाप दिला आणि मग त्याला काही दिवसांनी तुला परत हे होईल असं सांगितलं. आणि मग हे सगळं कीर्ती सगळीकडे पसरायला लागली. मग त्या ठिकाणी ही कीर्ती पसरल्यावर त्या जवळच कुमसी नावाचं गाव होतं. तिथं त्रिविक्रम भारती नावाचे एक महामुनी राहत होते. त्यांना हे कळलं आणि त्यांना कळल्यावर त्यांनी हे संन्याशी ग्रस्त आहेत, राजाच्या पालखीत बसतात, ते काही बरोबर नाही आहे. आणि म्हणून तो त्यांच्यावर टीका करायला लागला. आता या ठिकाणी श्रीमंत नरसिंहजी महाराज हे अंतर्ज्ञानी होते. त्यांना कळलं की त्रिविक्रम मुनींची अशी मतं आहेत. पण त्रिविक्रम मुनी हा अत्यंत पुण्यवान माणूस होता. त्यामुळे सद्गुरू नरसिंहजी महाराज स्वतः त्याच्या भेटीला जायचं त्यांनी ठरवलं. आणि मग राजाला सांगितलं. मग पालखी आणली. पालखीमध्ये श्रीमंत नरसिंहजी महाराज बसले आणि त्यांचं सैन्य काही ह्याच्यासकट राजासकट हे तिकडे जायला निघाले. त्या कुमसी गावामध्ये हे जे त्रिविक्रम भारती होते ते नरसिंहांचे भक्त आहेत. ते रोज नरसिंहांची मानसपूजा करायचे. आणि त्या दिवशी ती मानसपूजा करताना ती नरसिंहमूर्ती काय त्यांच्या पुढे येईना. आणि मग काय झालं म्हणे, असं काय झालं. तेवढ्यात तो वाजा दिसला का कोणतरी मिरवणुकीने येत आहे हे पाहिलं. ते बघायला गेले आणि बघितल्यानंतर त्यांच्या त्या पालखीमध्ये स्वतः नरसिंह बसलेले आहेत आणि जे बाकीचं सैन्य आहे ते त्यांना यतिरूप दिसायला लागलेलं आहे. आणि मग हा काय प्रकारे बुवा. आता त्याच्या लक्षात आलं की नरसिंह सरस्वती महाराज आलेले आहेत. पण नरसिंह सरस्वती महाराज पालखीत जरी बसले होते तरी त्यांनी रूप काय घेतलं होतं, आता नरसिंहांचं घेतलं होतं. आणि हे पाहिल्यावर त्यांनी त्यांच्यावर डोकं टेकलं आणि म्हणले, स्वामी माझं चुकलं, मी आपल्याला विनाकारण बोललो, हे माझं मनावर आपण घेऊ नका, माझ्यावर कृपा करा. आणि मग त्यांनी माफी मागितली.
त्याच्यानंतर मग नरसिंह सरस्वती महाराजांनी ते हे झालं, याला विश्वरूप दर्शन असं म्हटलं आहे. हे विश्वरूप दर्शन त्यांना झालेलं आहे. आणि मग या ठिकाणी विश्वरूप दर्शन झाल्यावर त्यांनी गाणगापूरला येण्याची इच्छा व्यक्त केली. मी आता गाणगापूरला येतो, आपल्याजवळ राहतो. तर स्वामींनी सांगितलं, नरसिंह मूर्ती ही आम्हाला प्रिय आहे, तू इथंच तिची सेवा कर. आणि त्याला तिथंच राहायला सांगितलं. आता म्हणजे श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज, आता त्यांचं या अवतारातलं नाव नरसिंह सरस्वती आहे, हा भाग वेगळा आहे. पण नरसिंह सरस्वती महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यातलेच अवतार आहेत. त्याच्यामुळे विष्णू स्वरूपातलं जो अवतार आहे तो देखील हेच होते, हा तिथं आपल्याला ध्वनित होतं. म्हणजे गुरुचरित्रात जे काही सांगितलेलं आहे, आता आपण हे बघताना काय बघायचं आहे की गुरुचरित्रातली आणि आपल्या सद्गुरूंच्या आयुष्यातली साम्यस्थळं बघायची. साम्यस्थळं बघायची. या कोणत्याही आपले जे नरसिंह सरस्वती महाराज आहेत हे माझ्या सद्गुरूंचे परमगुरू आहेत. आणि माझे गुरु हे त्यांच्या सद्गुरूंच्या प्रती त्यांची अनन्य निष्ठा होती. त्यांना कोणी नावं ठेवली तर चालतील, पण त्यांच्या गुरूंना नावं ठेवलेली त्यांना अजिबात चालत नव्हती. श्री गुरूंशी लीन तो, असं आम्ही त्या आरतीमध्ये म्हणतो. त्यांच्या आरतीमध्ये हे अत्यंत नम्र असे होते. पण आपण आपल्या सद्गुरूंचा आपल्याला अधिकार कळण्याकरता या दृष्टीने तो विचार करायचा असतो, असा माझ्या मनात विचार आला. म्हणून मी आपल्याला सांगितलं की हा जो नरसिंहचं जे वर्णन सद्गुरूंनी केलं, त्यावरनं ते त्या काळात नरसिंहच होते आणि आत्ता काळात ते रामकृष्ण सरस्वती आहेत. म्हणजेच ते श्रीगुरुपदावर विराजमान झालेले आहेत. श्रीमद नरसिंह महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय आणि आमचे गुरुदेव यांच्यामध्ये काहीही फरक नाही, ते एकच आहेत. आपल्याला हा फरक वाटतो, पण ते एकच असतात. अर्थात अवतार कार्यामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांनी कधी सांगितलं नाही की मी दत्तात्रेय आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी काही सांगितलं नाही मी दत्तात्रेय आहे. आमच्या गुरुदेवांनी कधी सांगितलं नाही मी दत्तात्रेय आहे, मी अमका आहे तमका आहे. ते म्हणे मी माझ्या श्रीगुरूंचा भक्त आहे, मी भक्त आहे श्रीगुरूंचा, एवढंच ते सांगायचे. ही त्यांच्यात लीनता आहे. टेंबे स्वामींनी पण कधी सांगितलेलं नाही. टेंबे स्वामींना लोकांनी विचारलं होतं की तुम्ही दत्तात्रेय तिसरे अवतार आहात का? ते म्हणले तसं नाही, मी नाही तसा. म्हणजे अर्थात या सगळ्या लोकांनी जरी नाही म्हटलं तरी ते श्रीगुरु पदावर विराजमान झालेले आहेत. ते नाहीच म्हणणार आहेत. ते नाही म्हणत असताना आपल्याला त्यांचं गुरुस्वरूप ओळखायचं आहे. टेंबे स्वामींनी देखील नरसिंह सरस्वती महाराजांनी किंवा श्रीपाद सर्वांनी आपल्या भक्तांवर जशी कृपा केली तशी टेंबे स्वामींनी केलेली आहे. तशीच रामकृष्ण सरस्वती महाराजांनी केलेली म्हणजे या ठिकाणी. आणि बाकीचे अगदी तुम्ही रामकृष्ण परमहंसांनी केलेली आहे, स्वामी समर्थ महाराजांनी केलेली आहे. सगळे जे आपण सामान्य लोक असतो त्यांचे प्रॉब्लेम तेच असतात. आणि हे जे गुरुपदावर विराजमान मंडळी असतात ती देखील त्याच प्रकारच्या कृपा करत असतात. आपल्याला ही साम्यस्थळं शोधावी लागतात. आज आपण शोधले तर मग आपल्या सद्गुरूंचा आपल्याला तो अधिकार हा कळू शकतो, असा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी गुरुस्वरूप ओळखण्याकरता मी हा जो आत्ताचा व्हिडिओ केला आहे की आपले सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे देखील या दत्तात्रय परंपरेतलेच अवतारी पुरुष आहेत. अवतारी पुरुष असणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि अवतारी पुरुषांचं एक वैशिष्ट्य असतं की एकदा त्यांची शक्ती जागृत झालेली असते, ती कधीही लोप पावत नाही. आजही आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं जे स्थान आहे, पिठापूर असेल, कुरुपूर असेल, तिथे गेल्यानंतर आपल्याला अनुभव येतात. आजही गाणगापूरला गेल्यावर आपल्याला अनुभव येतात. आजही नरसिंहवाडीला गेल्यावर आपल्याला अनुभव येतात. आजही आळंदीला गेल्यावर आपल्याला अनुभव येतात. आजही आमच्या मोराया स्वामींचं जे चिंचवडमधलं स्थान आहे तिथे गेल्यावर आम्हाला अनुभव येतात. आजही आता आमचे सद्गुरू 99 साली त्यांनी देह ठेवला आहे, पण गेल्या 25 वर्षात लोकांना सारखे अनुभव येतात. कारण ती शक्ती जी उदयाला आलेली आहे ती कधीही नष्ट होत नाही. ती शक्ती भक्तांवर कृपा करण्याचं कार्य करतच असतं. फक्त आपल्या भक्त मंडळींचा त्यांच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. हा जो म्हणजे मी आपल्याला आश्चर्य वाटेल
की मी सद्गुरूंच्या सहवासात एवढे दिवस असून देखील 94 साली जे काही सद्गुरूंनी सांगितलं आहे ते मला आत्ता परवा कळलेलं आहे. पण उशिरा का होईना आपल्याला कळलं हे महत्त्वाचं आहे. उशिरा का होईना कळलं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरनं आपल्याला आपल्या सद्गुरूंचा अधिकार किती मोठा आहे ते कळून येतं. याकरता हा मी आपल्याला हे सांगितलं आहे. तर आता आपण इथे थांबू. श्री गुरुदेव दत्त.